अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. वेलकम, तिरंगा, क्रांतीवीर, नटसम्राट यासारख्या अनेक सिनेमांमधील नानांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. तर बॉलिवूडमध्ये नुकतंच ते वॅक्सिन वॉरियर सिनेमात झळकले, तर मराठीत ओले आले हा त्यांचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलं. नानांचं साधं राहणीमान अनेकांचं लक्ष वेधून घेतं. आपल्या मातीतल्या मराठी माणसाची फॅमिली कायमच लाईमलाईट पासून दूर असते. नानांचा लेक मल्हार हा सिनेसृष्टीत कार्यरत असला तरी तो इतका प्रसिद्ध नाहीये. अनेकदा बाबांसोबत इव्हेंटला तो हजेरी लावतो. मल्हारच्या स्वभावाचं तसंच साधेपणाचं कौतुक लोक करतात. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो कलाक्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेतोय. अभिनय तसंच दिग्दर्शन क्षेत्रातही तो काम करतोय. दोन 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या द लिटिल गॉडफादर या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका देखील साकारली. त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. तर राम गोपाल वर्मा यांच्या द अटॅक्स ऑफ 2611 या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी मल्हारने सांभाळली होती. नाना पाटेकर यांच्या अब तक 56 या चित्रपटाच्या सिक्वेलसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तर सध्या तो वडिलांच्या नानासाहेब प्रोडक्शन हाऊस कंपनीसाठी काम करतोय. निर्माता म्हणून तो सध्या प्रोडक्शन हाऊसचं काम पाहतोय. त्याचबरोबरीने अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातही मल्हार कार्यरत आहे. तर नानांच्या नामा फाउंडेशनची जबाबदारी सुद्धा तो सांभाळतोय. तुम्हालाही बापलेकाची जोडी आवडली काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.